श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमहा. विनवे शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत. गुरुचरित्र विस्तारोनी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपासी. पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे दातारा. गुरुचरित्र कामधेनू सांगेन तुझ विस्तारुणू. श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैजेश्वर सनिदेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपिले गेले परियेसी. होतो आपण गुरुपासी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एक तया स्थानी होते गौप्य श्री गुरु मुनी. अंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर. असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्त भावे. माथा ठेवूनी चरणांवरी स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास. याची कारणे मानस स्थिर नवे स्वामिया. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती. दुःखे दाटिला अमिती एके स्वामी गुरुराया. ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासोन. जाहलासी तू केवी मुनी गुरुविने सांग मज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटिले अपरिमिती ऐक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादी व्याकरण. म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापी. येणे परी बहुत दिवसी होतो तया गुरुपासी. बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आला तयावरी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती ऐक ब्राह्मणा आत्मघातकी तूची होसी. न विचारिसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान. गुरुद्रोही तूची जाण अल्पबुद्धी परियेसा. आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करिसी हरसे. ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू. गुरु असता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी. संतुष्ट विता श्री गुरुशी अष्टसिद्धी आपुले वशी. शनला लागता परियेसी वेदशास्त्री त्याची साध्य. ऐकोनी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून. विनवितसे कर जोडून करुणा वचने करोनिया. अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी. करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी. सांगा ताती विस्तारोनी गुरुसेवा विधान. श्री गुरु म्हणती ऐक मुनी गुरु म्हणे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु. गुरुविरीची हरिहर जान स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्वाण सेवा करी भक्तीने. यदतीर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर ऐक. आदी परवी असे निक गुरुसेवा भक्तिभावे. द्वारावर्ती तीर्थे परियेसी विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होती त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ. तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाहाती कैसे निर्वाण शिष्यांचे. पाहोनिया अंतकरण बसे भक्ती निर्वाण. कृपा करीती तत्क्षण मनकामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरोप दिला ऐक तुझ्या एक भक्ते. शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा राओनी राणी. वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जववरी होय तृप्त भूमी. असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी. तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता.
तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहतसे. जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत. वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहे. म्हणे आता काय करू कोपतील माते श्रीगुरु. उदक जातसे दारारू केवी बांधू म्हणतसे. अनुनिया शिळा दगड बांधिता झाला उदका आड. पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहोनिया. प्रयत्न करी नाना परी काही केलिया न चढे वारी. म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणतसे. मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढे वारी. प्राण तेजी न निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करुनी मानसी मनी ध्यात श्री गुरुसी. म्हणे आता उपाय यासी योजुनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहात. आपण आडपडो म्हणत निर्धारिले तयावेळी. दरडी हाती धरी दृढे पाय टेकी दुसरीकडे. झाला आपण उदकाड मनी श्री गुरुसी ध्यातसे. ऐसे शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी. वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा. ऐसा शिष्य तया स्थानी बुडला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती जाहली धनी उदक पूर्व परियेसा. त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले मनी. दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य नये म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत. जाहले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्या काय जाहले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे. उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणतसे. ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित. असे शिष्या सकया म्हणत प्रेमभावे बोलावी. येणे परे करुणा वचनी पाचारितसे सौम्य मुनी. शब्द पडे शिष्य कानी तेथून मग निघाला. येऊनिया श्री गुरुसी नमन केले भावेसी. धौम्य मुनी महाऋषी अलंगोनी आश्वासिले. वर दिदला तया वेळी ऐक शिष्या स्तोम मवळी. तुते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणतात क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी. लागतसे गुरुचरणी भक्तिभावे करुनिया. अकृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमा नेऊनी. निरोप दिदला संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राना गेला आपुले स्थाना. अनिक शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य वैद जाना गुरुची करी शुश्रूषणा. त्याचे पहावया अंतकरणा धौम्य गुरु म्हणतसे. धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन एक तुझसी. तुवा जाऊनी अहर्निसी वृत्ती अमची रक्षिजे. रक्षुनिया वृत्तीसी अनावे धान्य घरासी. ऐसे म्हणता महाऋषी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जबवरी अहोरात्र कष्ट करी. रासी होता अवसरी आला आपुले गुरुपासी. सांगता झाला श्री गुरुसी म्हणे व्रीही भरले रासी. आता आनावे घरासी काय निरोप म्हणतसे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी. कष्ट केले बहुतरानी आता धान्य आणावे. म्हणोनी देती एक गाडा तया जुंपोनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे. एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरी कडा. येणे परी घेऊनी गाडा आला तया वृत्तीजवळी. दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्या गाडियासी. एकीकडे रेडियासी जुंपोनी ओढी आपण देखा. रेडा चाले सिगरेसी आपण न ये तया सरसी. मग आपुले कंठासी बांधिता झाला तू देखा. सत्राने तया सरसी चालत आला मार्गासी. ऋतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढतसे. चिखली ऋतला रेडा म्हणूनी चिंता करी बहुमनी. आपण ओढी सत्रानी गळा फास पडे जैसा. सोडोनिया रेडियासी काढिले शिष्य गाडियासी. ओढिता आपुले गळा फासी पडूनी प्राण तेजू पाहे. इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी.
त्या शिष्या ते पाहुनी नयनी कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्या ते अलंगोनी करुणा भरिते वर दिधला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री. वर देता तत्क्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा. तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपणू गुरुची सेवा शुश्रूषण करी बहु परियेसा. त्यासी अते बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक. त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगोन म्हणोनी नित्य गुरे नेओनिया राणी रक्षण करी तृणचारे. ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेऊनिया राणी चारवित बहुवस. क्षुधा लागताची आपणासी शीघ्र आणली घरासी कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी कारे. सूर्य जाय अस्तमानी तव वरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे. अंगीकारोनी शिष्य राना गुरे घेऊनी गेला राना क्षुद्रांकात होऊनी जाना चिंतितसे श्रीगुरुसी. चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे. जाओनिया तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवसी रक्षुनी आणि गुरे निसी वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी. गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवने परी होतसे. ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य शिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुनी प्रतिदिवसी गुरे घेऊनी येतो दिसी श्री गुरु म्हणती तयांसी आम्हा सोडून केवी भक्षी. भिक्षा मागोनी घरासी आणोनी द्यावी प्रतिदिवसी मागुती जावे गुरुपासी घेऊन यावे निशिकाळी. गुरु निरुपे रे दिवसी गुरु नेओनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिदली घरात. घरी त्याशी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपिजाई तया असताना भिक्षा करुनी जेवितसे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भिक्षुनी काळ ऐसा कंठतसे. येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्या ते. शिष्य सांगे वृत्तांत जेने आपुली क्षुधा क्षमत नित्य भिक्षा मागत एक वेळी दोन्ही म्हणतसे. एक वेळ घरासी आणोनी देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करिता भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणोनी देई घरी पा. गुरु निरोप जेने परी दोन्ही भिक्षा आणुनी घरी देता जाहला करी मनी क्लेश न करीच. गुरे सहित रानात असे सिद्ध क्षुधाकांत गोवस्त होती स्तनी पित देखता जाहला तयाशी. स्तनी विता वासुरासी उच्छिष्ट कळे संदिसी वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उद्दिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीरपान करी घेऊन आपुले उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भक्तिभावाने. अधिक पुष्ट जाहला त्याने म्हणे गुरु अवलोकुन पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे. मागुती पुसे तयासी कवने परी पुष्ट होसी सांगे आपुले वृत्तांतासी उद्दिष्ट क्षीरपान करीतो. ऐकोनी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उद्दिष्टेसी दोष आपुले बहुवसी भक्षू नको आजीचेनी. भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे. येणे परी गुरु सहित जाता होता रानात गळत होते क्षीर बहुत
एक रुईचे झाडासी. म्हणे बरवे असे थोर, उद्दिष्ट नवे निर्धारू. पान करी धरू धनीवरी, म्हणून तेथे बैसला. पाने तोडून कुसरी, तयामध्ये क्षीर भरी. घेत होता धनीवरी, तव भरिले अक्षियांत. तेने गेले नेत्र दोन्ही, हिंडतसे रानोवनी. गुरे न दिसती नयनी, म्हणून चिंता करीतसे. काष्ट नाही अक्षिहीन, करीतसे चिंता गोधना. गुरे पाहो जाता राणा, पडिला एका आडात. पडोनिया आडात, चिंता करीतो अत्यंत. आता गुरे गेली सत्य, बोल गुरुचा आला मज. पडिला शिष्य तया स्थानी, दिवस गेला अस्तमानी. चिंता करी धौम्य गुणी, अजूनी शिष्य न येची का. म्हणून गेला रानासी, तेथे ते देखे तेथे गोधनासी. शिष्य नाही म्हणून क्लेशी, दोघे स्वर पाचारी. पाचारिता धौम्य मुनी, ध्वनी पडला शिष्य कानी. प्रत्युत्तर देता क्षणी, जवळी गेला कृपाळू. ऐकून या वृत्तांत, उपजे कृपा अत्यंत. अश्विनी देवास्तवी म्हणत, निरोप दिला तया वेळी. निरोप देता तया क्षणी, अश्विन देवता ध्याय मुनी. दृष्टी आली दोन्ही नयनी, आली श्री गुरु सन्मुखेसी. येऊन श्री गुरुसी, नमन केले भक्तीसी. स्तुती केली बहुवसी, शिष्योत्तमे ते वेळी. संतोषोनी धौम्य मुनी, तया शिष्या अलंगोनी. म्हणे शिष्या शिरोमणी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी. प्रसन्न होऊनी शिष्यासी, हस्तर स्पर्शी मस्तकेसी. वेदशास्त्रादी तक्षणेसी, आली तया शिष्यासे. गुरु म्हणे शिष्यासी, जावे आपुले घरासी. विवाहादी करुणी मुसकेसी, नांदतसे ऐसे म्हणतसे. होईल तुझी बहुकीर्ती, शिष्य होतील तुझ अत्यंती. उत्तंक नाम विख्याती, शिष्य तुझा परियेसा. तोची तुझ्या दक्षिणेसी, अनिल कुंडले परियेसी. जिंकोनिया शेषासी, कीर्तिवंत होईल जनमेजय राजासी. तोची करील उपदेसी, मारविल समस्त सर्पांसी. याग करुनिया परियेसा, तोची उत्तंक जाऊन. पुढे केला सर्पयज्ञ, जनमे जगाते प्रेरून. समस्त सर्प मारविल, ख्याती झाली त्रिभुवनांत. तक्षकानिला इंद्रासहित, गुरुकृपेचे सामर्थ्य. ऐसे असे परियेसा, ऐसे तू जाणोनी मानसी. वृथा हिंडसी अविद्येसी, जावे आपुले गुरुपासी. तोची तुझ तारील सत्य, त्याचे मन संतुष्टविता. तुझ मंत्र साध्य तत्वता, मन करुणी सुनिश्चिता. त्वरित जाई म्हणितले, ऐसा श्री गुरु निरोप देता. विप्र झाला अतिज्ञाता, चरणावरी ठेवून माथा. विनवित तयावेळी, गुरुद्रोही आपण सत्य. अपराध घडले मज बहुत, गुरुचे दुखविले चित्त. आता केवी संतुष्ट व्हावे, अंतकरण भिन्न होता. प्रयास असे ऐक्य करिता, ऐसे माता माझा मनपतित. काय उपयोग जाऊनी, ऐसे शरीर माझे द्रोही. काय उपयोग वाचुनी पाही, जीवित्वाची वासना नाही. प्राण तजिन गुरुप्रती, ऐसे परी श्री गुरुसी. विनवितो ब्राह्मण हर्षी, नमुनी निघे वैराग्यसी. निश्चय केला प्राणितजू, अनुतप्त झाला तो ब्राह्मण. निर्मळ झाले अंतकरण, अग्नी लागला जैसे तृण. भस्म होय तत्क्षणी, निर्वाण रूपे तो द्विजवर. निघाला तेजू कलेवर, ओळखोनिया जगद्गुरु. पाचारिती तयावेळी, बोलवुनी ब्राह्मणासी. निरोप देती कृपेसी, न करी चिंता तू मानसी. गेले तुझे दुरित दोष, वैराग्य उपजले तुझ्या मनी. दुष्कृत्ये गेले जळोनी, एक चित्त करुणी मनी. स्मरे आपले गुरुचरण, ते वेळी श्री गुरुसी. नमन केले चरणासी, जगद्गुरु तूच होसी. त्रिमूर्ताचा अवतार, निर्वाण देखोनी अंतकरण. प्रसन्न झाला श्री गुरु आपण, मस्तक ठेविती कर दक्षिण. तया ब्राह्मणासी परियेसा, वेदशास्त्रादी तात्काळी. मंत्रशास्त्रे आली सकळी, प्रसन्न झाला चंद्रमौळी. काय सांगू दैव त्या दिव्याचे, आनंद झाला ब्राह्मणासी. श्री गुरु निरोपती तयासी,
आमुचे वाक्य तू परियेसी. जाय त्वरित आपुले गुरुपासी, जावोन या गुरुपासी, नमन करी भावेसी, संतोषी होईल भरवसी, तोची आपण सत्यमानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया ब्राह्मणा संभाषिती, निरोप घेऊन या त्वरित गेला आपल्या गुरुपासी. निरोप देऊनी ब्राह्मणासी, श्री गुरु म्हणाले परियेसी, भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध, कृष्णा पच्छित टाकेसी, औदुंबर वृक्ष परियेसी, श्री गुरु राहिले गुप्तेसी, एकचित्ती परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरुशुश्राष महात्मवर्णनं नाम षोडशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 138. भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.